ओढणीला कुठेही कट न करता आपण हे बनवणार आहोत। खूप छान ट्रिक आहे, नक्कीच ट्राय करून बघा। तर ओढणी जी आहे ती बरीचशी चांगली असते आणि आपला ड्रेस जो असतो खराब होऊन जातो आणि आपल्याकडे बऱ्याचशा ओढण्या अशा पडलेल्या असतात, पण त्या ओढण्यांचा करायचा काय हा प्रश्न पडलेला असतो। तर ह्या ओढण्यांचा आपण खूप छान असा उपयोग करू शकतो। तर मी 2 ट्रिक तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे। त्यापैकी पहिली ट्रिक बघूयात आपण। ओढणी जी आहे ती मी डबल फोल्ड करून घेतलेली आहे, सेंटरमध्ये असं पकडायचं आहे। त्यानंतर पकडल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने एक गाठ मारून घ्यायची आहे। गाठ जी आहे ती पॅक मारून घ्यायची आहे आणि ही मी ड्रेसवरती मॅचिंग जे आहे ते बनवणार आहे। तुमच्या कोणत्याही ड्रेसवर तुम्ही मॅचिंग ओढणीपासून खूप छान असं पर्स आपण बनवू शकतो। तर असं मी मध्यभागी असं गाठ मारून घ्यायची आहे। कोणाला शिवता नसेल येत, कोणी बिगनर्स असाल तर ते सुद्धा हे बनवू शकतो। खूप सोपं आहे बनवायला, इझी आहे, कोणीही बनवू शकतं। नक्कीच ट्राय करून बघा। आणि आज मी तुमच्याबरोबर 2 ट्रिक जे आहेत ते शेअर करणार आहे। सरळ भाग जो आहे तो एकावरती एक अशा पद्धतीने ठेवून द्यायचे आहेत। एकावरती एक ठेवायचा आहे हा सरळ भाग कपड्याचा। सरळ भाग एकावरती एक ठेवून मी इथे 8 इंचापर्यंत शिवून घेणार आहे आणि वरचा भाग जो आहे तो ओपन ठेवणार आहे। सिंगल ओढणीचा सुद्धा तुम्ही हे बनवू शकतात। मी इथे डबल फोल्ड केलेला आहे, तुम्ही सिंगल सुद्धा बनवू शकता ओढणीपासून। तर इथे एका साइडने 8 इंचावर मार्क करून मी ते शिवून घेणार आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला 8 इंचावर असं मार्क करून आपल्याला इथे 8 इंचापर्यंत शिवून घ्यायचं आहे आणि वरचा भाग जो आहे तो ओपन ठेवायचा आहे। तर मी इथे जे आहे ते दोघं साइडने इथे शिवून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। दोघं साइडने शिवून घेतल्यानंतर आपल्याला जे शिवलेला भाग जो आहे तो एकावरती एक अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि खाली सुद्धा आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे। तर मी इथे खाली सुद्धा एक टिप मारून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर आपल्याला मधून जो आहे तो आतून सरळ कपडा जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे। ओढणीचा सरळ करून घ्यायचा आहे कपडा। ही गाठ सुद्धा अशी फिरवून घ्यायची आहे आणि कोपरे जे आहेत ते व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे आहेत। इथे कुठे बेस तयार करायची सुद्धा गरज नाही, विदाउट बेसचं सुद्धा आपण हे बनवू शकतो। बघू शकता ही ओढणी जी आहे ती तुम्ही परत सुद्धा वापरू शकता। ओढणीपासून खूप छान अशी पर्स जी आहे ती मी इथे बनवलेली आहे। यामध्ये तुम्ही तुमच्या मेकअपच्या वस्तू ठेवू शकतात, मोबाईल ठेवू शकतात, पर्स ठेवू शकतात छोटंसं, आणि असं हातामध्ये कॅरी करून तुम्ही हे जे आहे ते वापरू शकतात। बनवायला खूप सोपं आहे आणि वापरायला पण इझी आहे। नंतर तुम्ही ही ओढणी परत रियूज सुद्धा करू शकता। ड्रेसवर मॅचिंग जी आहे ती मी माझ्या ड्रेसवरती मॅचिंग बनवलेलं आहे। आता आपण दुसरी ट्रिक बघूया। हे जे आहे ते आपल्याला कुठेही कट न करता आणि कुठेही शिवायचं नाही, फक्त आपल्याला हे डबल फोल्ड करून एक गाठ मारून हे बनवून घ्यायचं आहे। तर मी ओढणी जी आहे ते इथे डबल फोल्ड करून अशी अंथरून घेतलेली आहे जमिनीवर। त्यानंतर आपल्याला हे कुशन घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जे आहे ते अशा पद्धतीने ओढणी जी आहे ती तिरकस आपल्याला इथे ठेवून द्यायची आहे आणि तिरकस समोरासमोरचे भाग जे आहेत ते एकावरती एक ठेवून द्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे। दुसरा भाग पकडायचा आहे, दुसरं डोक पकडायचं आहे ओढणीचं आणि हे जे आहे ते एकावरती एक असं ठेवून आपल्याला इथे गाठ मारून घ्यायची, पॅक गाठ मारायची आहे सिंगल। आणि त्यानंतर आपल्याला अपोजिट साइडने अशा पद्धतीने वळून घ्यायचं आहे टोक आणि अशा पद्धतीने मध्ये टाकून द्यायचं आहे। अशा पद्धतीने टाकून आपल्याला हे जे आहे ते व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे करा। तुम्हाला दोघांपैकी कोणती ट्रिक आवडली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। खूप छान जे आहे ते कवर जे आहे ते आपलं कुशन कवर बनवून तयार झालेलं आहे। तुम्ही अशा पद्धतीने घर तुमचं डेकोरेट करू शकतात। छान छान ओढणीने तुम्ही हे बनवून तुमचं घर डेकोरेट करू शकता। आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा। ओढणीपासून आपण खूप सुंदर अशी पर्स जी आहे ती बनवलेली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।